धावडा येथे रविवारी सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे। भोकरदन तालुक्यातील धावडा गावाजवळ अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावर दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे। या अपघातात तिघे जण जखमी झाले असून महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। नेमकं काय घडलं जाणून घेऊया। भोकरदन तालुक्यातील धावडा येथे अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी भीषण अपघात झाला। अन्वेकर पेट्रोल पंपासमोर घडलेल्या या अपघातात दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली। मिळालेल्या माहितीनुसार महिंद्रा कंपनीची चारचाकी गाडी या धावडावरून बुलढाण्याकडे जात होती। दरम्यान अचानक रस्त्यावर आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला। त्याचवेळी बुलढाणाकडून शिवनाकडे जाणारी होंडा कंपनीची चारचाकी गाडी समोरून येत होती। दोन्ही वाहनांची आमोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात भीषण स्वरूपाचा ठरला। या अपघातात रस्त्याच्या कडेला चिकन घेण्यासाठी उभ्या असलेल्या एक व्यक्तीही जखमी झाला। तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकी वाहनांनाही मोठा फटका बसून त्या काही अंतरावर फरफटत गेल्या। विशेष म्हणजे अपघातात झालेल्या ठिकाणी महामार्गालगत खुलेआम अवैध देशी दारूची दुकाने सुरू आहेत। या दारूच्या दुकानांमुळे परिसरात कायम गर्दी, गोंधळ आणि वाहतूक कोंडीचे वातावरण असते। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार याच कारणांमुळे या रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत। अनेक वेळा तक्रारी करूनही अवैध दारू विक्रीवर कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। दरम्यान संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनेचा पंचनामा करून गुन्हा नोंद केला आणि पुढील तपास सुरू केला आहे। हा अपघात पुन्हा एकदा महामार्गालगत सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीचा गंभीर प्रश्न निर्माण करतो आहे। जर वेळेत कोणतीही कारवाई झाली नाही तर असे अपघात भविष्यातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। या प्रकरणात प्रशासन नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।